नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण MS नर्सिंग CET नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी एक टेस्ट सिरीज आणलेली आहे. त्यामध्ये टॉप 10 MCQ नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आपण दर व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. त्यामध्ये त्या व्हिडिओचे इम्पॉर्टंट जे MCQ आहेत त्या MCQचे एक्सप्लेनेशनसुद्धा, सोल्युशनसुद्धा आणि ऑप्शनचे जे मीनिंग आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत आहे. नक्की हे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे, त्याकरताच आपण ही सिरीज पुढे चालवलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाइम या व्हिडिओवरती व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल तो आहे द नॉर्मल अडल्ट रेस्पिरेटरी रेट पर मिनिट इज. म्हणजेच मानवी शरीरातील नॉर्मल अडल्ट रेस्पिरेटरी रेट किती आहे, म्हणजे अडल्टमधला रेस्पिरेशन रेट किती आहे. म्हणजे एकंदरीत मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जाते की प्रति मिनिटाला एक मनुष्य किती वेळा श्वास घेऊ शकतो. तर ॲज युजली याचं जे आन्सर करेक्ट असणार आहे ते 16 ते 20 असणार आहे. बघा, तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये 8 ते 12 दिसत आहे, 12 ते 20 दिसत आहे, 20 ते 30 दिसत आहे आणि 30 ते 40 दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये सेकंड जे ऑप्शन आहे ते मोस्ट रिलिव्हेंट आन्सर दिसत असेल. बघा, परीक्षेमध्ये जर तुम्हाला 16 ते 20 असो किंवा 12 ते 20 असो, यापैकी दोन्ही आन्सर जर आले असेल तर यामधील 12 ते 20 चूज करायचं आणि जर 16 ते 20 आलं तर 16 ते 20 चूज केलं तरीही चालेल. कारण मोस्ट रिलिव्हेंट आहे की एवढ्या तुम्ही ब्रीथ पर मिनिट घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. नॉर्मल अडल्ट रेस्पिरेशन रेट इज 12 to 20 ब्रीथ पर मिनिट. क्वेश्चन ऑन नॉर्मल रेंजेस आर व्हेरी फ्रिक्वेंटली आस्क्ड इन MS नर्सिंग CET. बघा, ॲब्रिव्हिएशन विचारले जाऊ शकता, तुम्हाला नॉर्मल टर्म्स विचारल्या जाऊ शकता बॉडीमधील. ते तुमचं इम्पॉर्टंट की फॅक्टर आहे नर्सिंग CET एक्झामसाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रेस्पिरेटरी ॲनाटॉमी ॲज वेल ॲज फिजिओलॉजीवरती एकदा ओव्हरव्ह्यू बघूया की एकंदरीत ॲनाटॉमी कशी असते रेस्पिरेशनची आणि त्यासोबतच फिजिओलॉजी कशी असते रेस्पिरेशनची. बघा, ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला एकंदरीत महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत ते माहिती पाहिजे, त्याची लोकेशन माहिती पाहिजे. ठीक आहे. तर ॲज युजली बघा, जे ह्युमन रेस्पिरेशन आहे त्या ह्युमन रेस्पिरेशनमध्ये सगळ्यात पहिला जो ऑर्गन आहे तो रिलेटेड असतो रेस्पिरेशनचा, तो असतो नोज. तो कोणता असतो? नोज. नोज थ्रू तुम्ही काय करू शकता? रेस्पिरेशन करू शकता. तर नॉस्ट्रिल, नोजमधल्या असणाऱ्या ज्या 2 नॉस्ट्रिल आहे त्या पुढे चालून ओरोफॅरिंग्स, नॅझोफॅरिंग्स, देन नंतर फॅरिंग्स, नंतर लॅरिंग्स, यानंतर तो पुढे कनेक्ट होतो ट्रकियाला. कुठं कनेक्ट होतो? ट्रकियाला. ट्रकियाचे 2 पार्ट पडतात. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण ब्रॉन्काय. ठीक आहे. तर 2 ब्रॉन्काय, एक लेफ्ट लंगमध्ये आणि एक राईट लंगमध्ये इन्सर्ट होतो. राईट लंग ऑब्वियसली 3 लोब्समध्ये डिवाईड झालेले आहे आणि लेफ्ट लंग जे आहे ते 2 लोब्समध्ये डिवाईड झालेले आहे. लोब म्हणजे एकंदरीत 2 असे चेंबर आहे लंगचे, तर ते 2 मध्ये डिवाईड झालेले आहे. आता बघा, ब्रॉन्कायचे सुद्धा पुढे काय होते? क्लासिफिकेशन होते. त्यामध्ये नंबर ऑफ ब्रॉन्क्युल्समध्ये ते डिवाईड होते. मग आता ब्रॉन्क्युल्समध्ये सगळ्यात शेवटी जो ऑर्गन आहे किंवा एखादा पार्ट आहे त्याला काय म्हटलं जाते? आपण अल्व्हिओलाय. त्याला काय म्हटलं जाते? अल्व्हिओलाय. जे मी इथे तुम्हाला शो करतो की कसं दिसते. बघा, अल्व्हिओलाय एक एअर सॅक कॅव्हिटी आहे. एअर सॅक कॅव्हिटी आहे. आता आपण फिजिओलॉजीकडे वळूया. एकंदरीत बॉडीमध्ये रेस्पिरेशन वर्क कसं करते, म्हणजे सेलमध्ये O2 जातो कसा, हे एकदा तुम्हाला समजून मी सांगतो. बघा, आता बघा, हे एअर सॅक जे आहे, एअर सॅकला जुळलेले असतात व्हेन्स आणि आर्टरी. आता हे व्हेन्स आणि आर्टरी जे जेव्हा जुळलेले आहे तर याचा शेवटचं जे युनिट असते आर्टरी आणि व्हेनचं, त्याला आर्टिओलस म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? आर्टिओलस. ठीक आहे. एकदम बारीक पातळ अशी ते व्हेन किंवा आर्टरी कॅव्हिटी असते. ठीक आहे. आता बघा, त्यामध्ये सुद्धा RBC हे फ्लो होत असतात. काय फ्लो होतात? RBC फ्लो होतात, जे तुम्हाला मी इथं रेड म्हणून दाखवतो. ठीक आहे. त्या DO2 असतात म्हणून त्या ब्ल्यू आपण दाखवल्या तरी चालतात, म्हणजे यामध्ये ऑक्सिजन हे कमी आहे. बघा, जेव्हा एअर कॅव्हिटीमध्ये ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन असा फिरत राहतो. ठीक आहे. मग आता ऑक्सिजन एअर सॅकच्या प्रेशरमुळे, ठीक आहे, एअर सॅकच्या प्रेशरमुळे कशाला बाइंड होतो? तर यामध्ये ज्या DO2 सेल आहे, DO2 RBC आहे, त्याला काय होतो?
हा O2 जो आहे तो काय होऊन जातो, बाइंड होतो आणि काय तयार होते, ऑब्वियसली काय तयार होणार आहे, RBC होईल, परंतु ते ऑक्सिजनेटेड RBC होईल. ठीक आहे, ते कशी RBC तयार होईल, ऑक्सिजनेटेड RBC तयार होईल आणि ते या वेन्स थ्रू कशामध्ये जाते विद्यार्थी मित्रांनो, ऑब्वियसली कशामध्ये जाईल, तुमच्या ज्या पल्मोनरी व्हेन्स आहे, ठीक आहे, हे जे O2 जे ब्लड आहे, कोणतं ब्लड, O2 ब्लड हे पल्मोनरी व्हेन्स थ्रू कशामध्ये ड्रेन होईल, तुमच्या लेफ्ट ॲट्रियममध्ये ड्रेन होईल आणि लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ड्रेन होऊन लेफ्ट वेंट्रिकल ते काय करणार आहे, पंप करणार आहे, तुमच्या सर्व बॉडीपर्यंत पंप करणार आहे. सो दिस इज दी फिजिओलॉजी ऑफ, काय होते, फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन, काय होते, फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे, एकंदरीत हा प्रश्न तुम्हाला कळून गेलेला असेल. त्यानंतर आहे सेकंड जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, द फर्स्ट स्टेप इन प्रायमरी सर्वे इमर्जन्सी असेसमेंट. इमर्जन्सी असेसमेंटमधला सगळ्यात पहिला जी स्टेप आहे ती कोणती आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल, ऑप्शन बघा पहिले एकदा, सर्क्युलेशन आहे का, नंतर डिसॅबिलिटी आहे का, त्यानंतर एअरवे आहे का, एक्सपोजर आहे. तर यामधलं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे एअरवे. आता एअरवे काय आहे हे आता तुम्हाला सांगतो. बघा, प्रायमरी सर्वे फॉलोज द ABCD अप्रोचेस. एअरवे ऑलवेज कम्स टू फर्स्ट, इन्शुअर द पेशंट कॅन ब्रीथ प्रॉपरली. बघा, एखाद्या वेळी एखाद्या पेशंटला ट्रॉमा झाला, म्हणजे इन केस बर्न झाला असू शकतो, ओके, किंवा सिव्हिअर इंजुरी झाली असू शकते, इंजुरी, ओके, त्यानंतर तो शॉकमध्ये गेलेला असू शकतो. तर या सगळ्या कारणामुळे त्याला ट्रॉमा झालेला असू शकतो. मग आता ट्रॉमा झाला तर 5 जे पॉईंट आहे ते 5 पॉईंट तुम्हाला सगळ्यात पहिले असेच करावे लागतील. तर त्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे ABCDE. मग ए फॉर काय होते, एअरवे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला असेच करावे लागेल त्याचं प्रॉपर एअरवे ब्रिदिंग पॅटर्न होऊ राहिला का नाही. सेकंड आहे ब्रिदिंग होऊ राहिली का नाही. वेदर ब्रिदिंग होत नसेल तर त्याच्या बॉडीवरती काय होऊ शकते, सायनोसिस होऊ शकते, बॉडी कशी पडणार आहे, निळी पडून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलेशन, तुम्ही कॅरोटिड आर्टरी किंवा रेडियल पल्स चेक केल्या, जर त्या फील होत नसतील तर एकंदरीत सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही आहे. त्यानंतर आहे डिसॅबिलिटी, वेदर पेशंट सफरिंग फ्रॉम एनी डिसॅबिलिटीज जस्ट लाईक आय डिसऑर्डर, देन हँड किंवा एक्स्ट्रिमिटीज डिसऑर्डर, या टाईपच्या डिसॅबिलिटी त्याला झालेल्या आहे का नाही हे सुद्धा चेक करणे तुमचं काम आहे. आता त्यामध्ये सुद्धा डिसॅबिलिटी चेक करण्यासाठी एक स्केल त्यांनी सांगितलेली आहे. कोणती स्केल आहे ती, GCS स्केल. कोणती स्केल आहे, GCS स्केल. त्यालाच काय म्हटलं जाते, ग्लास्को स्कोमा स्केल. बघा, ही स्केल 15 पॉईंटची असते. त्यामध्ये 3 महत्त्वाचे सब पॉईंट आहे. किती पॉईंट आहेत, 3 महत्त्वाचे सब पॉईंट आहे. त्यामधला पहिला पॉईंट आहे वर्बल रिस्पॉन्स, ओके, वर्बल रिस्पॉन्स. त्यानंतर मोटार रिस्पॉन्स, म्हणजे एकंदरीत बॉडीच्या मोटर रिस्पॉन्स प्रॉपरली होत आहे का नाही. आणि लास्ट वन आहे आय रिस्पॉन्स, म्हणजे हा पहिला असू शकतो. ठीक आहे, हे 3 महत्त्वाचे रिस्पॉन्स आहे. यामध्ये हे पॉईंट डिवाईड केलेले असतात. ठीक आहे, जर याच्यामध्ये 4 आहे तर याच्यामध्ये 5 आहे, याच्यामध्ये 6 आहे आणि याच्यामध्ये 5 आहे. तर एकंदरीत हे 6, 5, 4 मिळून हे 15 पॉईंट्स होतात. जर पेशंट 15 पॉईंट्स किंवा 12 ते 15 मध्ये असेल तर तो नॉर्मल आहे, त्याला नॉर्मल इंजुरी झालेली आहे. त्याच्या खाली जर असेल तर मग तो मॉडरेट आणि सिव्हिअर केसेसमध्ये जातो. 7 पेक्षा कमी जर असेल तर मग तो एक तर कोमा स्टेटमध्ये असेल, ठीक आहे, किंवा नियर बाय डेथमध्ये जाऊ शकतो. सो दिस इज द ABCDE इन ट्रोमा असेसमेंट. ठीक आहे, एकंदरीत हा क्वेश्चन तुम्हाला कळून गेलेला असेल. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, द मेडिकल टर्म फॉर हाय ब्लड शुगर इज, म्हणजे शरीरामध्ये हाय ब्लड शुगरला काय म्हटल्या जाते. तुम्हाला मी त्या कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की हायपर म्हणजे काय आणि हायपो म्हणजे काय. हायपो म्हणजे कमी होणे आणि हायपर म्हणजे जास्त होणे. मग याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की शरीरामध्ये काय वाढू राहिली, शुगर जास्त वाढू राहिली. काय वाढू राहिली, शुगर जास्त वाढू राहिली. मग शुगर जास्त वाढत आहे तर मग तुम्ही काय कन्सिडर करसाल, हायपर. काय कन्सिडर करसाल, हायपर. मग हायपर याच्यामध्ये काय दिसते का, तर हायपर याच्यात दिसते आणि हायपर आणि सगळ्या याच्यामध्ये हायपो दिसते.
ठीक आहे. मग हे आन्सर करेक्ट आहे का नाही, हे पण नाही आहे आणि हे पण नाही आहे. मग हायपर ग्लायसेमिया, शुगरला दुसरं नाव काय असते, ग्लिसमिक. ठीक आहे, ग्लायसेमिया, मिया म्हणजे ब्लड. आता बघा याचं सुद्धा मी क्लासिफिकेशन तुम्हाला सांगतो. हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय बघा, याचं फोडून तुम्हाला अर्थ सांगतो जेणेकरून तुम्हाला इझी अंडरस्टँड होऊन जाईल. बघा, हायपर म्हणजे वाढणे, हे कन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे. आता ग्लायसेमिया म्हणजे शुगर, ग्लिसेमिक. ठीक आहे, ग्लुकोजलाच काय म्हणतो आपण, शुगर म्हणतो, त्यावरूनच हे ग्लिसमिक नाव पडलेलं आहे. मग यालाच काय म्हटलं जाते, शुगर. आता मिया म्हणजे काय होते, ब्लड. ठीक आहे, हे सगळ्यात ध्यानात ठेवायचे तुम्हाला. मिया म्हणजे काय होते, ब्लड. म्हणजे शरीराच्या साखरेचं प्रमाण ब्लडमध्ये वाढणे, यालाच काय म्हटलं जाते, हायपर ग्लायसेमिया. हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असेल. बघा इथं पण त्यांनी तेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हायपर म्हणजे हाय आणि ग्लिसेमिया म्हणजे ब्लड शुगर. वर्ड मिनिंग बेस्ड ऑन मेडिकल टर्मिनॉलॉजी अँड क्वेश्चन आर मोर कॉमन इन CET एक्झाम. CET एक्झाममध्ये अशा प्रकारचे टर्म्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता एक इमेज तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, त्यामध्ये ब्लड शुगर रेंजेस दाखवलेली आहे. नॉर्मल जे रेंज आहे ब्लड शुगरची ते तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल आणि ती किती आहे विद्यार्थी मित्रांनो, असणार आहे 70 ते 99 mg/dl. ठीक आहे, mg/dl जी आहे ती नॉर्मल ब्लड शुगर लेवल आहे. आता बघा, जर 70पेक्षा कमी शुगर तुमच्या ब्लडमध्ये असेल तर तुम्ही हायपोग्लायसेमिया त्याला संबोधले जाते. जर शुगर लेवल 100 ते 125 mg/dl असेल तर प्री डायबिटिक तो पेशंट आहे. 126 ते 199 आहे तर ते डायबिटिकचा पेशंट आहे. ठीक आहे, डायरेक्ट इंडिकेट करतो डायबिटिक पेशंट. आणि 200पेक्षा शुगर जर ब्लडमध्ये वाढलेली आहे तर व्हेरी हाय डायबिटिक पर्सन आहे. ठीक आहे, मग या पेशंटला खूप साऱ्या अदर ज्या डिसीज आहे त्यासुद्धा होऊन जातात. जसं उदाहरणार्थ हायपर टेन्शन त्याला होईल. ठीक आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे. एकंदरीत तुम्हाला कळलेलं असेल. यामध्ये फक्त तुम्हाला एकच ध्यानात ठेवायचं आहे, नॉर्मल लेवल ही जी आहे ती 70 ते 99 mg/dl आहे. ठीक आहे, यानंतरचा चौथा क्वेश्चन आता आपण बघूया. द पोझिशन यूज फॉर रेक्टल एक्झामिनेशन. ठीक आहे, मध्ये किंवा रेक्टल एक्झामिनेशनमध्ये ॲज युजली कोणती पोझिशन वापरले जाते ते आपण आता बघूया. सुपाईन पोझिशनचा अर्थ होते झोपणे. ठीक आहे, झोपलेली पोझिशन. जसा एक इथं मी तुम्हाला डमी काढून दाखवतो. तर या पोझिशनला काय म्हटले जाते, सुपाईन पोझिशन. त्यानंतर आहे फ्लोरस पोझिशन. ही पोझिशन केव्हा यूज केल्या जाते विद्यार्थी मित्रांनो, ही पोझिशन यूज केल्या जाते हार्ट अटॅकच्या वेळी. केव्हा, हार्ट अटॅक किंवा एखाद्या व्यक्तीला श्वास घेता येत नसेल तर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. ठीक आहे, यावेळी ही कंडिशन यूज केल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्लॉवरस पोझिशनची जी लोकेशन आहे ती बघा अशी असते. यामध्ये बेड हा 30 डिग्री इन्क्लाइन किंवा 45 डिग्री इन्क्लाइन केलेला असतो आणि यावरती पेशंट हा झोपवलेला असतो, जेणेकरून याला जे श्वास घेताना प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सिम्स पोझिशन. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते सिम्स पोझिशन आहे. रेक्टल एक्झामिनेशन करत असताना सिम्स पोझिशन यूज केल्या जाते. आता सिम्स पोझिशनला दुसरं नाव आहे लॅटरल पोझिशन. दुसरं नाव कोणतं आहे तर लॅटरल पोझिशन. ज्यामध्ये तुम्हाला कळत असेल जे बटॉक्स आहे आणि सेकंड बटॉक्स आहे त्यामध्ये गॅप ठेवला जातो, जेणेकरून जो एक्झामिनर आहे तो फिंगर थ्रू एक्झामिन करू शकतो जे ॲनस आहे त्या ॲनस भोवती म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का नाही. आता बघा मेन पर्पज काय आहे सिम्स पोझिशनचा, कशासाठी यूज केल्या जाते, एकतर टेम्परेचर टेकिंगसाठी. ठीक आहे, टेम्परेचर टेकिंगसाठी. सेकंड आहे प्रेग्नंट जे फिमेल आहे जेव्हा तिने डिलिव्हरी केलेली असेल, ठीक आहे, डिलिव्हरी तिची झालेली असेल तेव्हा पेरिनियल टियर म्हणजे वजायना आणि ॲनसमध्ये जी गॅप असतो त्या गॅपमध्ये जर लॅसरेशन झालं असेल किंवा ती लेअर फाटलेली असेल तर ते चेक करण्यासाठी सिम्स पोझिशनचा यूज केला जातो. अनेक काही पर्पजेस आहे पण ते एवढे तुम्हाला महत्त्वाचे नाही. 2 महत्त्वाचे पर्पजेस आहेत ते तुम्ही ध्यानात ठेवावे. त्यानंतर बघा टेंडरबर्ग पोझिशन जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. टेंडरबर्ग जे पोझिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, टेंडरबर्ग पोझिशनमध्ये ऑब्वियसली जी पेशंट आहे तो 30 डिग्री डिक्लाइन केला जातो. हेड इज लोअर दॅन अ फीट अँड पेशंट लाईंग फ्लॅट ऑन देअर बॅक. ठीक आहे, हे पोझिशन केल्या जाते. हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला कळून गेलेला असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन सेल्सिअस इज.
विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला होता, फॅरेनहाइट टेम्परेचर किती असते आणि डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किती असते. ऑप्शनमध्ये बघा 35 डिग्री सेल्सिअस आहे का, नाही. 36.5 ते 37.5 आहे का, तर ऑब्वियसली यस, हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे. कोणतं आहे, तर नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे. आता त्यानंतर बघा 38.5 आहे का, 29 डिग्री सेल्सिअस आहे का, नाही. ऑब्वियसली बघा, द नॉर्मल टेम्परेचर रेंजेस बिटवीन 36.5 ते 37.5 डिग्री सेल्सिअस. हे जे टर्म्स आहे तुम्हाला ध्यानात ठेवावी लागणार आहे. आता हे डिवाइस कोणतं आहे असं परीक्षेमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला, इमेज बेस्ड क्वेश्चन आला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे काय आहे, हे थर्मोमीटर आहे. याद्वारेच तुम्ही काय चेक करू शकता, शरीरातील वाढलेलं तापमान चेक करू शकता. टेम्परेचर चेकिंग डिवाइस हे आहे. ओके. यानंतरचं खाली मी महत्त्वाची 2 फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहे. ऑब्वियसली बघा, सेल्सिअस टू फॅरेनहाइट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे, आणि फॅरेनहाइट टू सेल्सिअस करायचं असेल तर हा फॉर्म्युला तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि ते तुम्हाला कन्वर्ट करायचे असेल तर इझी आणि खूपच इझी फॉर्म्युला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अँड IV इंजेक्शन इज ॲडमिनिस्ट्रेट इनटू. मी 2 क्वेश्चन जे आहे पहिल्या व्हिडिओ आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की IV जो साईट आहे ती कोणत्या अँगलने देता आणि कोणत्या लेअरमध्ये देता. तर ऑब्वियसली IV म्हटल्यावर इंट्राव्हेनस, ठीक आहे, इंट्राव्हेनस. मग व्हेनस म्हटल्यावर कुठे देणार आहे, तर ऑब्वियसली कुठे देतील विद्यार्थी मित्रांनो, व्हेनमध्ये. तर याचं करेक्ट आन्सर कुठे येईल, व्हेन. ठीक आहे. मसलमध्ये दिलं असलं तर त्यालाच काय म्हटलं जातो, आयम. स्किनमध्ये देणं असलं तर त्यालाच काय म्हटलं जाते, डर्मिस. ठीक आहे. आणि फॅट किंवा सबक्युटेनियस टिश्यूमध्ये देणं असलं तर मग त्याला सबक्युटेनियस म्हटल्या जाते. आता जे करेक्ट आन्सर आहे ते ऑब्वियसली काय असणार आहे, व्हेन आहे. आता आयम बघा, डायरेक्ट इनटू द मसल आहे. सबक्युटेनियस आहे, इनटू द फॅट आहे, जे मी तुम्हाला सांगलं आताच. ठीक आहे. IV म्हटल्यावर इनटू द व्हेन आहे, आणि इंट्राडर्मल म्हटल्यावर इनटू द स्किन आहे, म्हणजे वरच्या वर. ठीक आहे. याचा अँगल किती सांगितला होता मी तुम्हाला, 10 ते 15 डिग्री. IVचा सांगला होता 20 ते 25 डिग्री. सबक्युटेनियसचा किती सांगला होता मी तुम्हाला, 45 डिग्री. आणि IMचा किती सांगला होता तुम्हाला, 90 डिग्री अँगल. या अँगलवरती तुम्हाला जे इंजेक्शन आहे ते प्रोव्हाइड करायचे किंवा इन्सर्ट करायचे असतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द ॲब्रिव्हिएशन NPO मीन्स. NPO एक टर्मिनॉलॉजी आहे, ठीक आहे, ॲब्रिव्हिएशन आहे, एक म्हणजे काय विचारलं जातो, त्याचा लॉंग फॉर्म विचारला जातो. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, नथिंग बाय माउथ. ठीक आहे. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, नथिंग बाय माउथ. इथं तुम्हाला दिसत असेल, नथिंग बाय माउथ म्हणजे तोंडावाटे काही न घेणे. आता हे केव्हा वापरले जाते बघा, जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये एखाद्या डिसीज कंडिशनला सफर होत आहे, जसं उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर. एक एक्झाम्पल घेऊया आपण, पेप्टिक अल्सर. आता पेप्टिक अल्सरमध्ये तुम्हाला माहिती आहे की पोटामध्ये किंवा स्टमकमध्ये काय होते, स्किन लेअर काय होते, जळत राहते. ठीक आहे, जळत राहते. मग ही जळत राहणारी लेअर जर तुम्ही ओरली काही घेसाल तर ते आजूक ती लेअर फिल आउट होणार आहे का, किंवा फॉर्म होणार आहे का, नाही. मग तुम्ही काय करता, त्या पेशंटला IV थ्रू किंवा पॅरेंटल फ्लुइड ॲडमिनिस्ट्रेशन करता, म्हणजे IV थ्रू जे फ्लूइड आहे ते प्रोव्हाइड करता. मग ओरली तुम्हाला काही घ्यावं लागणार आहे का, नाही. मग अशा वेळी काय ठेवावं लागते, बॉडी NPO ठेवावी लागते. सेकंड बघा, सेकंड खूप महत्त्वाचं आहे की एखादी सर्जरी परफॉर्म करत असताना बॉडीला 8 ते 12 तास कोणत्याही प्रमाणामध्ये आणि काही प्रमाणामध्ये पाणीसुद्धा घ्यायची नसते. पाणी नाही, जेवण नाही. ओके. तर अशा कंडिशनलाच काय म्हटलं जाते, NPO. अशा कंडिशनला काय म्हटलं जाते, NPO. ठीक आहे, नथिंग बाय माउथ. हे तुम्हाला क्वेश्चन कळलेला असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर ब्लड प्रेशर इज कॉल्ड. मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ब्लड प्रेशर मोजण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला स्पिग्नोगायनोमोनोमीटर असं संबोधल्या जाते. ठीक आहे. थर्मोमीटर कशाला यूज केल्या जाते विद्यार्थी मित्रांनो, टेम्परेचर टेकिंगला. ओके. टेम्परेचर टेकिंग घेण्यासाठी थर्मोमीटर यूज करता. स्टेटोस्कोप केव्हा यूज केल्या जाते, तर तुमच्या बॉडीचं जे हार्ट रेट आहे ते चेक करण्यासाठी, किंवा एनी
माल फंक्शन आहे का, बॉडीमध्ये विस्करस साऊंड येत आहे का, तर साऊंड चेक करण्यासाठी. ओके. त्यानंतर आहे पल्स ऑक्सिमीटर, बॉडीमधील SpO2 चेक करण्यासाठी. तर ॲज युजल याचं जे आन्सर आहे स्पिग्नोगोनोमीटर. ठीक आहे. स्पिग्नोगोनोमीटर मेजर्स द ब्लड प्रेशर. इन्स्ट्रुमेंट आयडेंटिफिकेशन क्वेश्चन आर कॉमन इन ॲप्टिट्यूड सेक्शन. विचारलं जाऊ शकते. इमेज आहे बघा, यालाच काय म्हटलं जाते स्टेटोस्कोप आणि याला काय म्हटलं जाते BP ॲपरेटस किंवा स्पिग्नोगोनोमीटर. आता बघा, स्पिग्नोगोनोमीटर जे आहे इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये सुद्धा पार्ट्स सांगितलेले आहे. ठीक आहे. याला मेटॅलिक हुक म्हणताय, ॲडजस्टन्स स्क्रू म्हणताय. हा स्क्रू मुवेबल असतो. त्यानंतर हा पंप आहे, रबर पंप, यामधून हवा भरली जाते आणि त्यानंतर याला जुळलेला जो स्काल्प आहे तो स्काल्पवरती ती हवा काय जाते, आत जाते आणि आपल्या बॉडीच्या वेन्सवरती काय करते, प्रेशर तयार करते. मग ते प्रेशर कशामुळे मोजले जाते, मर्क्युरीमुळे मोजले जाते. एवढंच याचं फंक्शन आहे. याची जर पूर्ण डिटेल तुम्हाला एखादी प्रोसिजर हवी असेल तर नक्की आपण एक स्पेशल व्हिडिओ यावरती बनवू. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा शेवटचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, डिहायड्रेशन इज कॉमनली इंडिकेटेड बाय. जे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होते हे कशाने दर्शवले जाते, तर बघा, म्हणजे शरीर कशाने दर्शवते बघा, इन्क्रीज युरिन आउटपुट तेव्हा होईल का, नाही. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे, ते युरिन आउटपुट वाढला आहे तर ते दर्शवलं जाईल का, नाही. सेकंड आहे ड्राय स्किन अँड थर्स्ट, याने दर्शवू शकता. कारण शरीरामध्ये जर ती स्किन आहे ती ड्राय झालेली आहे आणि तुम्हाला तहान लागलेली आहे, म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय झालेलं असू शकते, डिहायड्रेशन झालेलं असू शकते. ठीक आहे. लो पल्स रेट याच्याशी काही संबंधित आहे का, नाही. एक्सेस स्वेटिंग याच्याशी काही संबंधित आहे का, नाही. कारण शरीरामध्ये जास्त पाणी आहे, ओके, तेव्हा स्वेटिंग येऊ शकते ना. पाणी कमी आहे तेव्हा स्वेटिंग येईल का, नाही येईल. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशन बघा. डिहायड्रेशन सिम्पटम्स इन्क्लूड ड्राय माउथ, थर्स्ट, रिड्यूस युरिन आउटपुट यासारखे सिम्पटम्स तुम्हाला शो होऊ शकतात. आता बघा, साईन ऑफ डिहायड्रेशन हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर एखाद्या व्यक्तीला जे 4 लिटर ॲज युजली जे पाणी पाहिजे, ओके, 4 लिटर जे वॉटर इनटेक पाहिजे ॲज युजली पर डेचा, पण 2 ते 3 लिटरसुद्धा असलं तरी इनफ आहे. परंतु यापेक्षा जर पाणी तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर तेव्हा शरीरामध्ये ड्राय माउथ आणि थर्स्ट होऊ शकतो, डिक्रीज युरिन आउटपुट होऊ शकते, टी कलर युरिन येऊ शकते, म्हणजे गळद, ठीक आहे, गळद युरिन येऊ शकते आणि स्मेल युरिनचा वाढून जाईल. त्यानंतर आहे कन्फ्युजन आणि इरिटेबिलिटी होऊ शकते, म्हणजे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि कन्फ्युजन तयार होते. फेंटिंगसुद्धा होऊ शकते. ठीक आहे. चक्करसुद्धा येऊ शकतात. टायर्डनेस आणि फेंटनेस हे इथं सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला डिहायड्रेशनचे सिम्पटम्स आणि डिहायड्रेशन केव्हा होते हे कळून गेलेलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, हा आपला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन होता जो डिहायड्रेशन इथं संपलेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 जे टॉप MCQ आहे ते टॅकल केलेले आहे. प्रत्येक MCQ मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशनसह इमेजसह सांगितलेलं आहे. नक्की तुम्हाला प्रत्येक जे MCQ आहे ते कळलेले असतील. आणि जर या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असतील MCQ रिलेटेड किंवा आम्हाला ह्या बाबतीत गायडन्स करा किंवा या विषयावरती जास्त फोकस करावे, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ त्यावरती बनवण्याचा 100% प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण MS नर्सिंग CETच्या प्रत्येक अपडेट या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स हवं असेल, MS नर्सिंग CETबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन करायला विसरू नका. तेथे तुम्हाला प्रत्येक अपडेट प्रोव्हाइड केल्या जातील. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.